महाराष्ट्राचं नंदनवन आणि प्रमुख पर्यटन स्थळ अशी ओळख असलेल्या महाबळेश्वरमध्ये पर्यटन स्थळी ऐन उन्हाळ्याच्या हंगामामध्ये पर्यटनास आलेल्या पर्यटकांना पावसाळी वातावरणाची अनुभूती मिळते। कडाक्याची थंडी आणि सुटणारे दाट धुके, अधूनमधून पावसाची रिमझिम, बरसात आणि अद्वितीय निसर्ग सौंदर्यानं महाबळेश्वर पर्यटन स्थळाच्या सौंदर्यास चार चांद लागले। या वातावरणाचा मनमुराद आनंद पर्यटक घेताना पाहायला मिळतात आणि दाट धुक्यामध्ये हरवलेलं वेण्णा लेकसह सर्व प्रेक्षणीय स्थळांवर पर्यटकांची रेलचेल सुद्धा आहे। महाबळेश्वर वासियांसाठी एप्रिल आणि मे या महिन्याचा हंगाम आर्थिकदृष्ट्या महत्त्वाचा मानला जातो आणि याच हंगामामध्ये लाखोंच्या संख्येने पर्यटक पर्यटनासाठी येत असतात। प्रामुख्याने याच हंगामामध्ये सुट्ट्यांमुळे या पर्यटन स्थळी पर्यटकांची हमखास गर्दी पाहायला मिळते। गेल्या काही दिवसांपासून महाबळेश्वर पर्यटन स्थळी अवकाळी पावसामुळे बदललेल्या वातावरणामुळे निसर्ग सौंदर्य खुलून गेलेलं असून दाट धुकं दिसतंय, अधूनमधून पावसाची बरसात होतीये आणि हिरव्यागार निसर्गासोबतच सुखद गारवा आणि आल्हाददायक वातावरण पर्यटकांना खुणावत आहे। हे धुकं आणि पर्यटकांची रेलचेल आपण पाहतोय। रिमझिम पावसाची बरसात आणि त्यासह सगळे पर्यटक या धुक्याचा आणि पावसाचा या वातावरणाचा आनंद सुद्धा घेत आहेत। उन्हाळ्यामध्ये धुक्यामध्ये महाबळेश्वर हरवून गेलेलं आहे आणि ही तीच दृश्य आपण महाबळेश्वर मधली पाहतोय। अधिकची माहिती घेऊन आमचे प्रतिनिधी साई सावंत आपल्या सोबत आहेत। साई, आपण पाहतोय एकीकडे कडक ऊन, दुसरीकडे अवकाळी पाऊस, मात्र महाबळेश्वरमध्ये पर्यटकांची रेलचेल वाढतीये। कसं वातावरण आहे आणि कसा ओढा आहे पर्यटकांचा महाबळेश्वरकडे? नक्कीच श्रद्धा, महाराष्ट्राचं मिनी महाबळेश्वर, मिनी काश्मीर म्हणून ओळख असणाऱ्या महाबळेश्वरमध्ये यंदा ऐन उन्हाळ्याच्या हंगामामध्ये महाबळेश्वर धुक्यात हरवल्याचं चित्र आता समोर आलेलं आहे। कडाक्याची थंडी आणि दाट धुक्याचं रिमझिम पावसाची बरसात देखील सुरू आहे, त्यामुळे महाबळेश्वरचं निसर्ग सौंदर्य देखील खुलल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। राज्यभरात देशभरातून पर्यटक उन्हाळी हंगामासाठी महाबळेश्वरमध्ये येत असतात आणि अशातच या मनमुराद आनंद घेताना पर्यटक देखील पाहायला मिळतात। यामध्ये प्रामुख्याने महाबळेश्वरमधील आर्थर सीट पॉइंट असेल, श्री क्षेत्र महाबळेश्वर असेल, तसेच किड्स पॉइंट असेल, त्याचबरोबर ऐतिहासिक प्रतापगड किल्ला असेल, तापोळातील भाग असेल, या ठिकाणी पर्यटक देखील आवर्जून भेट देताना पाहायला मिळत आहेत। त्या एकंदरीतच पाहायला गेलं तर एकीकडे अवकाळी पाऊस पडत आहे, त्यात कडक उन्हाळा देखील आहे, त्यामुळे पर्यटक या दोन्ही हंगामाचा आनंद लुटताना पाहायला मिळते। अगदी, आणि ही दृश्य पाहून वातावरणाचा अंदाज येतोच आहे। साई, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।